Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon, so you never miss any new updates. जय भीम सर्वांना आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 128व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि हा आम्ही बोरिवली परिसरात हा जयंतीचा कार्यक्रम आम्ही गेली 15 वर्ष करत आहोत आणि नित्यनेमाने पोलिसांना आणि सगळ्या जनतेला चांगल्या प्रकारे सहकार्य करून चांगल्या प्रकारे एक बाबासाहेब आंबेडकरांचा एक आम्ही चांगला मोलाचा संदेश आणि एक आमचा प्रबोधनाचा कार्यक्रम असतो आणि हे इथे सर्व पूर्ण समाज एकवटलेला असतो। 15 वर्ष झाले जयंती। सर्वप्रथम जय भीम। आम्ही आंबेडकर जयंती असे 15 वर्ष झाले साजरी करत आहोत। भीमशक्ती मित्र मंडळातर्फे 128वी जयंतीनिमित्त सर्व पब्लिकला आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा भाविकांना। आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी आमचा कार्यक्रम 128वी जयंती सर्वात चांगला संपन्न झालेला आहे। तसेच आमचे नितेश दादा इसगज हे तुम्हाला पुढचे काहीतरी बोलतील। दुःखमुक्त महामानव दुःखमुक्तीचे मार्गदाता तथागत लोकविदू लोकलोकांतराचे रहस्य जाणणारे दमनशील महापुरुषाचे सारथी तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व या भारत देशाचे भाग्यविधाता समग्र भारतीयाचे न्यायदेवता महामानव प्रज्ञासूर्य बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांच्या महान क्रांतीला विनम्र अभिवादन करून आज 14 एप्रिल आहे आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 128वी जयंती मोठ्या थाटामाटामध्ये भीमनगरमधील धम्म उपासक उपासिका आणि भीमसैनिक आणि भिक्खू संघ भीमशक्ती मित्र मंडळ आनंद महाबोधी बुद्धविहार आणि भिक्खू संघाच्या वतीने हा सार्वजनिक जयंती उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये सालाबादाप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भिक्खू संघसुद्धा या रॅलीमध्ये होता, मिरवणुकीमध्ये होता आणि तमाम भीमसैनिकाचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे आणि शांततेत भिक्खू संघ या जयंतीमध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळे हा संपूर्ण मिरवणूक जे आहे ते अतिशयही शांततेच्या वातावरणामध्ये भीमसैनिकांनी आणि भिक्खू संघाने पार पाडलेली आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो। नमस्कार, माझं नाव निकिता गेडाम। आज आम्ही भीम जयंती साजरा करतो। आमच्या मंडळाला 15 वर्ष पूर्ण झाले आहेत। परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आज 128व्या जयंतीनिमित्त तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। माझं नाव कनिष्का मिलिंद शिंगारे। भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वभूषण परमपूज्य भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेस मी प्रथम वंदन करते। दिनाच्या दुःखासाठी खरे तू चिंतन केलेस, दिनाच्या दुःखासाठी खरे तू चिंतन केलेस, ते दुःख घालविण्यासाठी भीमा तू विचार मंथन केलेस। सगळ्याला जय भीम। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 128व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा। जे आज 128वी जयंती जी खूप मोठ्या प्रमाणात बोरिवली विभागामध्ये पार पडली आणि ज्या भीमसैनिकाचा आणि भीम बांधवाचा जो उत्स्फूर्तपणे जो प्रतिसाद आहे तो उत्तांक असा होता आणि कायद्याच्या चौकटीत राहून ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी सांगितलं त्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून
6 ते 10 या वेळेत आम्ही मिरवणुकी संपवली आणि खूप मोठ्या प्रमाणात अशा गोराई विभागामध्ये भीमशक्ती मित्र मंडळ गेल्या 15 ते 20 वर्षापासून हा उपक्रम सातत्याने राबवत आहे. तरी पूर्ण महाराष्ट्राला आणि पूर्ण भारताला मी एकच अशी ग्वाही आणि विनंती करतो की बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त कुठल्याही कार्यक्रमात गालबोट न लागता मोठ्या प्रमाणात भीम उत्सव साजरा करावा. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. मी नितीन जयराम मोरे. माझं वास्तव्य मालाडमध्ये मालवणीमध्ये मी राहतो. या मंडळाची एक ख्याती अशी राहिलेली आहे की या विभाग ज्या कुठल्या काही मिरवणूक होतात त्या मिरवणुकामध्ये ज्या मिरवणूक होतात त्या मिरवणुकामध्ये जो जमाव आहे, जो बाबासाहेबांच्या रक्तमासाचा जो समाज आहे तो या मिरवणुकीमध्ये हिरिरीने भाग घेत असतो. माझं नाव मिलिंद रामू मोहिते. मी या विभागातला रहिवासी आहे आणि बऱ्याच वर्षापासून मी या विभागामध्ये वास्तव्य करतो आहे. भीमशक्ती मित्रमंडळ हे या विभागातील सर्वात मोठं संघटन आहे आणि वर्षानुवर्ष ते जयंती साजरी करतात. याही वर्षा त्यांनी मोठ्या थाटामध्ये जयंती साजरी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या 128व्या जयंतीदिनी मी समस्त भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो. Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon. So you never miss any new updates. One